ओम शांती. नमस्कार बंधू भगिनींनो, पुन्हा स्वागत आहे आपलं जीवनमूल्य या यूट्यूब चॅनलमध्ये. मी ब्रह्मकुमार सुरेशभाई जगदाळे आपलं पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे आरोग्यविषयक काही माहिती मी आपणाला देणार आहे. कारण आज सगळीकडे बघितलं तर गंभीर समस्या आरोग्याच्या दिसून येतात. आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस आधुनिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची उन्नती झालेली आहे. अनेक प्रकारच्या सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आणि असं असताना देखील नवीन नवीन रोग निर्मिती होत आहे. आपण बघतो वर्तमान समय चित्र असं आहे की प्रत्येक हॉस्पिटल हे रोगाने फुल भरलेलं आहे. इतके डॉक्टर्स असतानाही, इतके औषध असतानाही, इतक्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतानाही रोगांची आणि रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज बघतोय आपण, माणसाला रोग झाल्यानंतर एक रोगी जो आहे तो एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडं, एका पॅथीकडून दुसऱ्या पॅथीकडं सतत धावपळ करत आहे जीवाच्या आकांतानं आपला रोग दुरुस्त करण्यासाठी. परंतु हिंदीमध्ये एक म्हण आहे, जो जो दवा करता गया मर्ज बढ़ता गया. या उक्तीनुसार मनुष्य आज या औषधाच्या, दवाखान्याच्या चक्रामध्ये दिवसेंदिवस अडकत चाललेले आहे. आणि रोग दुरुस्त व्हायचं दूरच, परंतु आरोग्यविषयक अनेक गंभीर समस्याला माणसाला तोंड द्यावं लागत आहे. आज आपल्याकडे प्रचलित ज्या उपचार पद्धती आहेत त्या ठिकाणी ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, त्यानंतर निसर्गोपचार आहे, अनेक प्रकारच्या ॲक्युप्रेशर आहे, कितीतरी प्रकारच्या पॅथी किंवा सुविधा आज आहेत. तरीही माणूस आज गोंधळलेला आहे. कारण तो गोंधळलेला का आहे? कारण प्रत्येक पॅथीमध्ये अनेक प्रकारचे विपर्यास किंवा अनेक प्रकारची विविध मतं, एकमेकाच्या विरुद्ध मतं. एक पॅथी म्हणते अमुक गोष्ट खावा, एक पॅथी म्हणते खाऊ नका, दुसरी म्हणते